नमस्कार, मी आकाश ट्रॅव्हल अँड फूड फ्युजन मध्ये आपलं स्वागत करतो. 1977 साली केंद्र शासनाच्या अनेक प्रकल्पांपैकी एक सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कृष्णा नदीच्या पात्रावरती बांधलेले हे धोम धरण एक उत्कृष्ट पर्यटनाचे ठिकाण असून येथे नाईट कॅम्पिंग आणि बोटिंग हे पर्यटकांच्या मनोरंजनाचे प्रोग्राम अवेलेबल आहेत. तरीही पर्यटकांनी या ठिकाणाला जरूर भेट द्यावी. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल अँड फूड फ्युजनमध्ये स्वागत आहे. मी आकाश आणि माझ्यासोबत आहे माझे मित्र आणि सहकारी अनिकेत पुजारी आणि प्रज्योत भोसले. आज आम्ही वाई शहरातील पांडवगड या ठिकाणी आलो आहोत. पांडवगड हा एक मिडियम इंटेन्सिटी ट्रेक आहे. याच्याबद्दल जी काही पुढे माहिती आहे ते आपण टप्प्याटप्प्याने पुढील प्रवासात देऊ. चला. काय तर मित्रांनो, पाहिलं का किती घनदाट जाडी आहे ते. म्हणजे इकडच्या लोकल्स कडून जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार या रानामध्ये इथे तुम्हाला वन्यजीव जसे की रानडुकरं म्हणा, साप, अशा वन्यजीवांची तितकीशी नाही पण थोडीफार भीती आहे. त्यामुळे येताना थोडीशी सावधानी बाळगावी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे चढण्याची जी स्लोप जो आहे हा बऱ्यापैकी स्टीप आहे, स्ट्रेट अप आहे. त्यामुळे थोडा दम लागलेला आहे म्हणून थांबलोय आम्ही. चला तर मग आता विश्रांती पुरे झाली, आता पुढच्या प्रवासात सुरुवात करूया. पांडवगड किल्ला हा महाराष्ट्राची ऐतिहासिक ताकद दाखवणाऱ्या किल्ल्यांपैकी एक असून समुद्र सपाटीपासून 4177 फीट उंचीवर वसलेला किल्ला आहे. इथली निसर्गरम्यता पाहून कोणीही भारावून जाईल. किल्ला चढताना थकल्यासारखं जरी वाटलं तरी ह्या किल्ल्याचे सौंदर्य आणि इथली ऐतिहासिक माहिती नक्कीच आपलं धैर्य वाढवेल. आता फायनली पोहोचलो आपण गडावर. माझ्या पाठीमागे पाहू शकता ह्या प्रकारची इथे 18 तलाव आहेत. कृत्रिम तलाव आहेत कारण माहितीनुसार इथे जिवंत पाण्याचे स्तोत्र नाहीये. त्यामुळे गडावर पाणी पुरवठ्यासाठी अशी 18 तलाव पेशवाकालीन कालखंडामध्ये खोदली होती. त्यापैकीच हे एक. जे काही उरलेले आहेत आपण ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आता आपण इथे गडावर आलेलो आहोत आणि इथे आम्हाला एक घर दिसलेलं आहे. तर म्हणजे
अर्थात इथे कोणी काही लोक राहत असतील तर आपण त्यांना जाऊन जरा सरासरी जी काही त्यांच्याकडे माहिती असेल ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. तर मगाशी आपण जे घर बघितलं त्या घरात आपण आलेलो आहोत. इथे आता हे गृहस्थ इथे राहतात, तर यांच्याकडून आपण थोडीशी माहिती विचारू, म्हणजे ह्या गडाबद्दल जी काही आहे ती. तुम्ही आता इथे राहता, रोजचा तुमचा इथे वावर आहे, तर तुम्हाला याच्याबद्दल जे काय माहिती आहे ते आम्हाला सांगणे हे करायला. ते तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करताना आलात तर आपली प्रायव्हेट प्रॉपर्टीचं मालकी हक्क बोर्ड लागते, तिथून आपलं इथे बंगल्यावर एंट्री वगैरे करावं लागते, त्याच्याबद्दल वरती प्रवेश करावा लागते. आणि समजा आता फिरायसाठी जर समजा कोणी आले इथे तर बघण्यासारखं काय काय आहे आणि कुठे कुठे आहे? हनुमानाचं मंदिर आहे जातं आता वरती, आणि पांडुदेवीचं मंदिर आहे. जे खालचं जो घर वगैरे आहेत म्हणजे जशी वाई सिटी आहे MIDC ते पाहण्यात होतं. म्हणजे इथून आपल्या संपूर्ण वाई दिसते असं म्हणायचं. हो, महाबळेश्वर रोड पण दिसतो. तर अर्थातच हा गड असल्या कारणाने इथून तुम्हाला वाई शहराचा पूर्ण परिसर अगदी महाबळेश्वर पर्यंत ह्या गडाच्या टोकावरून आपण पाहू शकतो. महाबळेश्वर 5 गणीपर्यंत आपण सगळं इथून दिसतं. वाई शहर अखंड दिसतं. आणि या गडावरती आता यांनी सांगितल्याप्रमाणे एक हनुमानाचं मंदिर आहे, एक पांडुदेवीचं मंदिर आहे, आणि बरं आम्ही असं ऐकलं की इथे काही पाण्याची कुंड आहेत. पाण्याची कुंड जातात वाटेला भेटतात, 7 कुंड आहेत ते. आणि आम्ही जे म्हणजे गुगलवरती माहिती काढली त्या माहितीनुसार आम्हाला असं म्हणजे 18 कुंड होती. म्हणजे आता असं आहे म्हणजे 18 पैकी 7च शिल्लक आहेत, बाकीची बुजवली किंवा बुजली एवढं माहित नाही. 7 ऑलरेडी 7 आहेत. 7 म्हणजे इथून रस्त्यावर वाटा जातात नाही का, 7 मिळू शकतात. म्हणजे आता इथून जेव्हा आम्ही वरती जाणार देवळाकडे, हो, तर त्या मार्गावर आम्हाला 7 कुंड लागणार. हो, ठीक आहे, धन्यवाद आपण दिलेल्या माहिती बद्दल. थँक्यू. अखेर गडाच्या प्रवेशद्वाराला पोचलोय. तितक्या फारशा मेंटेन कंडिशन मध्ये जरी नसला तरी काही उरलेले अवशेष या गडाच्या आपल्या अशा स्वरूपात पाहायला मिळतील. तर हा गडाचा प्रवेशद्वार आहे. इथून पुढे आपल्याला एक हनुमानाचं आणि एक पांडुदेवीचं मंदिर आहे बघण्यासारखं. दुसरी गोष्ट, इथून मागही त्या गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण संपूर्ण वाई शहर, 5 गणी ते थेट महाबळेश्वर पर्यंत जे दृश्य आहे ते आपण बघून किंवा त्याचा बघण्याचा आपण आनंद घेऊ शकतो. चला पाहूया. तुम्ही बघू शकता की संपूर्ण बांधकाम हे काळ्या पाषाणात आहे. आणि महत्वाचं म्हणजे इतक्या वर्षांनंतर सुद्धा काही थोडीफारशी अशी पडझड झालेली आहे बऱ्यापैकी, पण तरी सुद्धा याची जी मजबूती आहे ती खरंच पाहण्याजोगी आहे. मगाशी केअरटेकर कडून भेटलेल्या माहितीनुसार आपण आता हनुमान मंदिराकडे आलेलो आहोत. तर देवाचं दर्शन घेऊ आणि पुढची माहिती गोळा करू.
आपण पाहू शकता हा चुनखडीचा घाणा म्हणतात त्याला. म्हणजे आज आपण जे बघतो बांधकाम होतं ते सिमेंट कॉन्क्रीट हे सगळं मिक्स करून बनवलं जातं. तर त्याच वेळेस जेव्हा हा गड किंवा जेव्हा बांधून काम झालं असेल या गडाचं तेव्हा बांधकाम जे व्हायचं ते चुना गूळ गव्हाच्या काड्या ह्या मिश्रणातून बनायचं. पण ते मिश्रण तयार कुठे करायचे तर त्यासाठी हा घाणा वापरला जायचा. तर आता आपण इथे पोहोचलो आहोत माता पांडवजाई देवीच्या मंदिराकडे. चला जाऊन पहिले मातेचे दर्शन घेऊ. तर आपण आता मातेचे दर्शन घेऊन झालेलं आहे. मंदिराची कंडिशन तशी फारशी काही इतकी चांगली नाही. बरं म्हणजे मोडकं चाललेलं मंदिर आहे. पण त्याहीपेक्षा वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे जे प्रवासी जे पर्यटक इथे येतात आणि म्हणजे ज्यांनी कोणी हे असं भिंतीवरती आपली नावं लिहिणे किंवा काही ना काही तऱ्हेने देवीच्या मंदिराची या स्थानाची विटंबना करणे हे पाहून जरा वाईट वाटतं. जरा म्हणायचं बरंच वाईट वाटतं. कारण आपण आपल्या पर्सनल प्रॉपर्टीची अशी नुकसान कधी कोणी करत नाही. अशा ऐतिहासिक महत्व असलेल्या स्थळांवरती येऊन हे असं काहीतरी करण्यापेक्षा बहुधा मी म्हणेन नाही आलेलंच बरं. कारण अशी विटंबना करून एखाद्या खरंच चांगल्या भावनेने येणाऱ्या प्रवाशाला तुम्ही दुखावता किंवा त्या जागेचे जे सौंदर्य आहे त्याला डाग लावतात. त्यापेक्षा मी म्हणेन की ते आहे तसं ठेवा. तुम्हाला नसेल त्यात इंटरेस्ट तर नका येऊ, पण असं काहीतरी करू नका. तर आपण आता जे बघितलं ते शिवमंदिर आहे. पांडवजाई मंदिराच्या पाठच्या बाजूला आहे. अगदीच मोडकळीस झालेलं आहे कदाचित. त्यामुळे इथले शिवलिंग जे आहेत ते पांडवजाई देवीच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस उचलून ठेवलेले असावेत. एकंदरीत गड फिरण्यासारखा आहे, बघण्यासारखं बरंच काही आहे. ठीक आहे, म्हणजे तितकंसं मेंटेन नाहीये, पण येऊन एक मस्ट मस्ट विजिट प्लेस आहे. तर नक्की या. थँक्यू. चला फायनल परतीय प्रवास गडावरून खाली आलेला आहे. मजा आली, दम लागला. प्रेक्षणीय स्थळ आहे, नक्कीच या आणि आनंद घ्या. बाय. तुझे लंकापति श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. जानकी बैठे हैं मेरे सीने में.